नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार असं स्पष्टपणे किमान आता तरी शिक्षण मंडळ म्हणतंय. शिक्षण मंडळाच्या कडून 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक घोषित झालेलं आहे आणि या घोषित वेळापत्रकाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत. एका बाजूला शिक्षण मंडळ अशा प्रकारे प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र विविध प्रकारचे संभ्रम आहेत. पहिला, कोरोना काळ जर समजा अशाच पद्धतीने कायम राहिला तरी सुद्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे वर्गात जाऊन बाकावर बसूनच पेपर लिहायचा अशीच होणार आहे का? जर समजा अशाच पद्धतीने ऑफलाईन परीक्षा होणार असतील तर तोपर्यंत प्रवासाच्या दृष्टिकोनातून काय सोयीची माध्यमं उपलब्ध होणार आहेत? आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की एसटीचा संप महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होती आहे. 10वी 12वीच्या परीक्षांच्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र ही नियमित शाळेपेक्षा दूरवर असतात. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काय पर्याय असतील हा प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना पडलेला आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर पालक सुद्धा याच पद्धतीने त्रस्त आहेत की राज्य बोर्डाची परीक्षा ऑफलाईन होणार असं आज जरी सांगितलं गेलं असलं आणि शिक्षण मंडळ त्याच्या सुद्धा थोडंसं पुढे जाऊन प्रसंगी परिस्थिती पाहून निर्णय बदलू शकतो असं म्हणत असलं तर नक्की होणार काय? आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की कोरोना काळात कोरोनाचा संसर्ग वाढता आहे असं कारण देत 15 तारखेपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद ठेवण्यात आलेली आहेत. आता जर समजा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद असतील तर 15 फेब्रुवारीच्या नंतर 10वी 12वीच्या परीक्षा घेण्याच्यासाठी या सर्व यंत्रणेला किती लवकर जागा करता येऊ शकतं? या आणि अशासारखे अनंत प्रश्न शिक्षण व्यवस्थेतल्या लहानपासून मोठ्या घटकापर्यंत प्रत्येकाला आहेत. अडचण एवढीच आहे की उत्तरं सापडत नाहीयेत. शिक्षण विभाग 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर ठाम आहे. यामुळे कशा प्रकारे कोणाला काय अडचणी येतील याबाबतची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत पालक प्रतिनिधी या नात्यानं जयश्री देशपांडे आहेत. आपल्या सोबत संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून राजीव जगताप आहेत. राजकीय प्रतिनिधित्व चर्चेमध्ये करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आहेत. भाजपाकडून आपल्या सोबत प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आरती पुगावकर आहेत तर काँग्रेसकडून आपल्या सोबत भरत सिंग आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला जयश्री देशपांडे यांना आहे. जयश्रीताई, विद्यार्थी किती तणावात आहेत? विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्त तणावात आहेत का? निश्चित. खरं तर विद्यार्थी आणि पालक हा दोन्ही एवढ्या संभ्रम अवस्थेत आहे कारण 15 फेब्रुवारी पर्यंत एकीकडे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तदनंतर लगेचच परीक्षा सुरू होणार. खरंच ही परीक्षा सुरू होणार का? का गेल्या वर्षी जसे खूप सारे डिसिजन्स रातोरात निर्णय बदलत होते असे काही निर्णय बदलणार का? त्यानंतर कोरोनाची नेमकी परिस्थिती काय राहणार आहे? कारण आता जरी आपल्याकडे वॅक्सिन्स अवेलेबल असतील तरी किती मुलांना वॅक्सिन्स मिळाले आहेत? ग्रामीण भागापर्यंत वॅक्सिन्स पोहोचले आहेत का? आणि प्रत्येक वेळेस कुठेतरी असे एक रात्रीतनं डिसिजन्स आणायचे आणि दुपारी ते निर्णय बदलायचे अशी एक कुठेतरी गेल्या वर्ष दीड वर्षामधली एक सवय आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप चिंताक्रांत करून सोडते. हा सगळा विचार करता नक्की आमच्या परीक्षा होणार का? बरं, आता एक 15 फेब्रुवारी पर्यंत जर शाळा बंद असतील तर आम्हाला मुलांना जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधायची कुठे? का तुम्ही ब्लँकली परत एकदा डोळे झाकून मुलांना उचलणार आणि परीक्षेच्या पुढे नेऊन बसवणार? असे अनंत प्रश्न आज पालकांच्या पुढे. ट्रान्सपोर्टचा विषय जो आता आपण म्हणालात तो तर खूप मोठा आहे कारण मोठ्या शहरांमध्ये तर ट्रान्सपोर्ट ही एक जीवनवाहिनी असल्यासारखा प्रकार आहे. प्रत्येक पालक हा मुलांना घेऊन त्यांच्या शाळांपर्यंत म्हणा किंवा सेंटरपर्यंत नाही पोहोचू शकत. अशा वेळेला ट्रान्सपोर्ट्स अवेलेबल नाहीयेत. ग्रामीण भागातनं शहरी भागांकडे यायचं
तर त्या मुलांना तिथे अडचणी वेगळ्या आहेत. इव्हन आमच्या शिक्षकांकडे पण काही अडचणी आता मला फोनवरती येत आहेत लोकांच्या, की घरांमध्ये जर का कोणाच्या कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडले ऑर एल्स साधी सर्दी जर आमच्या मुलांना असेल तर आमच्या मुलांनी काय करायचं? कारण आत्ताच व्हॅक्सिन सुरू झालेले आहेत. व्हॅक्सिनचे अजून किती प्रमाणात दिल्या गेलेल्या आहेत याचे फारसे आकडे कोणापर्यंत आले नाहीयेत. फार मुलांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाहीये, कारण बऱ्याच माध्यमांमधनं बरेच रिव्ह्यूज फिरतायत, त्यामुळे अजूनही भीती कमी झालेली नाहीये. अशा सगळ्या प्रश्नांमध्ये पुन्हा एकदा 10वी-12वीला ब्लँकली सामोरं जाणं, एक्झॅक्टली अशी सिच्युएशन आता तरी आपल्या पालकांच्या पुढे आणि मुलांच्या पुढे उभी आहे. बिलकुल. त्याच्यामध्ये जयश्रीताई, मानसिक आपण पालक टेन्शन प्रतिनिधी या नात्यानं तपशीलवार पद्धतीनं विविध मुद्दे मांडलेत. आणखीन एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करत संस्था चालकांचे प्रतिनिधी म्हणून राजीव जगताप आपल्या सोबत आहेत. त्यांना आपली चर्चा आणि हे आवाज, आपल्याकडून जाणारा आवाज नीट पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. राजीवजी, शिक्षण विभागाच्या कडून असं म्हटलं गेलेलं आहे की विद्यार्थ्यांची प्रयोग परीक्षा आणि तोंडी परीक्षा ही घ्यायची की नाही घ्यायची याचा निर्णय संस्था चालकांनी घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे अर्धवट आणि संस्था चालकांच्या भरोशावरचे निर्णय सोडून देणं, कुठल्याही प्रकारची धोरण निश्चिती नसणं, हे किती घातक असू शकतं? आणि 15 तारखेपर्यंत तुमची शिक्षण संस्थाच बंद आहे, तर तुम्ही प्रयोग परीक्षा कधी घेणार? तुम्ही तोंडी परीक्षा कधी घेणार? विद्यार्थ्यांना त्याचे मार्क कधी देणार? ते मार्क तुम्ही बोर्डाला कधी कळवणार? बोर्ड त्याच्या अनुषंगाने अंतिम निर्णय कधी कसा लावणार? ह्या सगळ्याचे घोळ जन्माला घातले गेले आहेत की नाहीत? राजीवजी, आपलं उत्तर. निश्चितपणे प्रथमतः मी आपले आभार मानतो की आपण या गोष्टीला वाचा फोडलेली आहे. जी, सगळ्यात महत्वाचं जे आहे की आता 15 तारखेपर्यंत घाईघाईने शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्याची काहीच गरज नव्हती. आता 15 फेब्रुवारी पर्यंत जर आपण शाळा बंद ठेवणार असाल तर नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत. पुन्हा ते लॉकडाऊन आणि पुन्हा सगळ्या विद्यार्थी शाळांपासून दूर, ज्या पद्धतीने हे कामकाज सुरू अशा पद्धतीने राहिलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. आपल्याला माहिती असेलच की केंद्रीय आरोग्य सचिवांनी देखील सांगितलेलं आहे की याच्यामध्ये हा विद्यार्थ्यांना घातक असा ओमिक्रॉन नाही आहे. असं असताना शाळा बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला हा एक मोठा प्रश्न आहे. कारण शाळा बंद करून बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मॉल्स चालू आहेत, हॉटेल्स चालू आहेत, रेस्टॉरंट चालू आहेत. त्याचबरोबर निवडणुका सगळ्या पद्धतीच्या सहकारी बँकांच्या निवडणुका असतील किंवा इतर जिल्हा सहकारी बँकांच्या असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुका आपण घेतात. त्याच्यामध्ये काही फायदा होत नाहीये या कोविडचा. बिलकुल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सुचवायचं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबत निर्णयामध्ये सुसूत्रता नाही. संस्था चालक या नात्यानं जो कळीचा मुद्दा आपल्याशी मी चर्चा करू इच्छित होतो तो होता प्रॅक्टिकल्सचा आणि तोंडी परीक्षेचा, म्हणजे वायवा इंग्रजीमध्ये ज्याला म्हटलं जातं. आपल्याला आत्ताच्या घडीला शिक्षण संस्था बंद ठेवून प्रयोग परीक्षा आणि तोंडी परीक्षा घेणं शक्य आहे का? अशक्य आहे. तोंडी परीक्षा समजा घेतली पण प्रयोग परीक्षा कशा घेणार आहोत? तुम्हाला एक उदाहरण देतो. आता गेले 2 वर्ष जवळपास 11वी आणि 12वी या सगळ्या ऑनलाईन परीक्षा झालेल्या आहेत. ज्या मुलांनी टेक्निकल कोर्सेसला ऍडमिशन घेतलेली आहे फार्मसी इंजिनिअरिंग साठी, त्यांना ब्युरेट आणि पिपेट मधला फरक कळत नाहीये. त्यांना ब्युरेट पिपेट कशी पकडायची हे देखील समजत नाहीये. अशा पद्धतीच्या परीक्षा आपल्याला मान्य आहेत का त्याचा विचार आता सगळ्यांनी करायला हवा. आणि म्हणून आम्ही संस्था चालक या नात्याने असं ठरविलं आहे की सरकारने जर सोमवारपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही त्याच्याबाबत असहकार पुकारणार आहोत आणि शाळा सुरू करणार आहोत. राजीव जगताप, आपण एक अत्यंत मोठी बातमी या चर्चेमध्ये दिलेली आहे. मी परत एकदा आपल्याला त्या निमित्तानं खुलासेवार विवेचन करावं अशी विनंती करतो. आपण कोणत्या भागातल्या शाळा जर समजा सोमवारपर्यंत राज्य सरकारनं कुठलाही निर्णय घेतला नाही तर सुरू करणार आहात? या शाळा आपण कशा पद्धतीनं चालवणार आहात आणि संसर्ग टाळण्याच्यासाठी स्वतःहून काय करणार आहात? एवढंच नाही तर पुढचा प्रश्न पण लक्षात घ्या. एकत्रित एका मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्या की आपण जेव्हा शाळा सुरू कराल, जर समजा राज्य सरकार या निमित्तानं कायदेभंगाची आपल्यावर कारवाई करू धजत असेल तर त्यालाही आपण सामोरे जाणार आहात का? राजीवजी. निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या बेस्टा या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही या शाळा सुरू करणार आहोत. आणि या शाळा सुरू करत असताना जे शासनाने घालून दिलेले जे काही SOPs आहेत त्याचं सगळ्यांचं आम्ही पालन करणार आहोत.
आता विद्यार्थी देखील म्हणू लागले आहेत की शाळा सुरू व्हायला पाहिजे, आणि असं असताना आपण शाळा का बंद करत आहोत? म्हणजे एकीकडे आपण लसीकरण देखील जोरात सुरू केलेलं आहे विद्यार्थ्यांचं देखील, आणि शाळांमध्ये जर विद्यार्थी आले तर लसीकरण आणखी जोरात होऊ शकतं. आणि अशा पद्धतीमध्ये जर आपण शाळा न चालू ठेवता जर शाळा आपण बंद केल्या तर हे लसीकरण कसं होणार आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि सरकारला आम्ही का हे इशारा देऊ इच्छितो, कारण याच्यात मुलांचं नुकसान आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, आणि पालकांना अतिशय मनस्ताप आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि म्हणून शाळा सुरू होणं म्हणजे आधी शाळा सुरू करायच्या नव्हत्या, तर जर केल्या आहेत तर त्या आता सुरू ठेवणं आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीने आपण परीक्षा जाहीर केलेल्या आहेत त्या परीक्षा जर पार पाडायच्या असतील व्यवस्थितपणे, तर या शाळा तोंडी लेखी सगळ्या परीक्षा ज्या आहेत शाळांमधनं होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही हा पद्धतीचा निर्णय हा घेत आहोत की जर सोमवारपर्यंत, कारण शासनाला आम्ही पत्र लिहिलेली आहेत, पण जर सोमवारपर्यंत याच्यावरती निर्णय झाला नाही तर सगळ्या एसओपीज पाळून, म्हणजे 50% उपस्थिती, त्यानंतरच्या सगळ्या ज्या सॅनिटायझेशनच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रिया पाळून आम्ही निश्चितपणे शाळा सुरू करणार आहोत. जी राजीव जगताप, आपण अत्यंत महत्वाच्या स्वरूपातला इशारा या चर्चेच्या निमित्तानं राज्य सरकारला दिलेला आहे. आपण अपेक्षा करूया की मविया या संदर्भात सजग होईल, बोलेल आणि आपल्या पद्धतीचे निर्णय, आपल्याकडून घेतले गेलेले निर्णय हे बदलण्याच्या बाबत चर्चा करेल. राज्यभरामध्ये शाळा सोमवारपासून सुरू होऊ शकतात जर समजा राज्य सरकारनं त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात फेरविचार केला नाही तर. पटकन आपल्याला काँग्रेसच्या प्रवक्त्यांची अर्थात मवियाचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत असलेल्या भरत सिंग यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. भरतजी, शिक्षण संस्था चालकांचा उद्वेग आपल्या समोर आलेला आहे. गरज नसताना शाळा बंद केल्यानं आपण शिक्षण व्यवस्थेचं, शैक्षणिक वर्षाचं सुद्धा बऱ्यापैकी भज केलेलं आहे. हे दुरुस्त करण्याची इच्छा आहे का? प्रसादजी, असं नाही, माझी आवाज येतात काय? बिलकुल बिलकुल येतोय, आपण बोला. मी प्रसादजी एवढं सांगतात, जयश्रीताई असेल की राजीवजी असेल, त्यांच्या जे काळजी आहे तर मला पण असं वाटतात की हा यांच्या काळजी जो बरोबर आहे. मी एवढं सांगतो की तुम्ही काय काळजी घेऊ नका. आमची सरकार असेल, चाहे जे शिक्षण मंडळ असेल, ते आम्ही जे पुढाकार घेणार ते विद्यार्थ्यांसाठी जे असेल ते त्यांच्या वाईट नाही करणार आम्ही, एवढंच तुम्हाला सांगणार मी. भरत जी, आप जिस तरीके से बताना चाहते हैं कि आप छात्रों के तमाम कोशिशों के लिए, छात्रों की भलाई के लिए काम करेंगे, एक बात आप बहुत स्पष्ट रूप से बता दीजिए, क्या स्कूल खुलने वाले हैं सोमवार से या नहीं खुलने वाले हैं? देखिए, ऐसा हम नहीं कह सकते ना कि प्रसाद जी कि हम सोमवार से स्कूल कैसे शुरू कर सकते हैं कि नहीं कर सकते. जो हिसाब से ओमिक्रॉन का खतरा बढ़ा हुआ है उस हिसाब से तो हम तुरंत कर नहीं सकते हैं. हम भी चाहते हैं कि भविष्य खराब ना हो बच्चों का, हम तो ये चाहते हैं. और इसी वजह से हमारी जो मंत्री हैं वर्षाताई गायकवाड़ हो, चाहे हमारी सरकार हो, ये बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ तो नहीं कर सकती है. हम उस पर गंभीर हैं, ये विषय नहीं है. लेकिन जिस तरह से जयसिंह ताई का बात हो या हमारे जो है राजीव जी का बात हो, ये मैं समझता हूँ, उनकी बातों को मैं समझ रहा हूँ और बच्चे के भविष्य को भी समझता हूँ. लेकिन आप एक चीज समझिए, जिस वेग से ये ओमिक्रॉन का खतरा बढ़ा हुआ है, क्या आपको लगता है कि हम बच्चों के भविष्य से खिलवाड़ कर सकते हैं? या निमित्तानं चर्चेत आरती पुगावकर आपल्याला बोलतं करतो. आरती पुगावकर, राज्य सरकारचं मत आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, त्यांना काही शाळा सुरू करायच्या आहेत 15 तारखेच्या पूर्वी, 15 फेब्रुवारीच्या पूर्वी, असं दिसत नाहीये. दुसऱ्या बाजूला शिक्षण संस्था चालक मात्र सोमवारपासून शाळा सुरू करण्यावर ठाम आहेत. हा सगळा गोंधळ 10वी 12वीच्या परीक्षांच्या मुळावर येऊ शकतो अशी मला भीती वाटते. माझी भीती साधार आहे का? आरतीजी, आपल्याला उत्तर द्यायचंय, आपला माईक आपल्याला आधी सुरू करायचा आहे. हो हो हो. प्रसादजी, असं आहे की आज आपण ज्या पिढीबद्दल बोलतोय ती युवा पिढी. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, युवा दिन म्हणून आपण साजरा करतो तो. परंतु दुर्दैवानं आज महाविकास आघाडी ज्या पद्धतीचे निर्णय घेते, ज्या पद्धतीने वाटचाल करते, युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या बाबतीमध्ये जी पावलं उचलते ती अतिशय निराशाजनक आहेत. आपण शाळा सुरू करणं किंवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान याच्यावर मी जय महाराष्ट्र चॅनलचं आणि तुमचं अभिनंदन करते की वारंवार सर्वप्रथम तुम्ही हे विषय आपल्या प्रेक्षकांसमोर आणता, ऑडियन्स समोर आणत असता, आणि त्याचप्रमाणे आज ही अपेक्षित चर्चा या ठिकाणी होत आहे.
मला असं म्हणायचे की आताच भरतसिंगजी यांनी सांगितलं की राज्य सरकारला विद्यार्थ्यांची काळजी आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, भविष्याची काळजी आहे आणि कोणी काही चिंता करू नका, सगळं चांगलं छान छान होणार आहे. मला वाटतं हे एक वाक्य महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना पढवून पाठवलेलं असतं सगळीकडे. हे बोलत असताना ते हे का विसरतायत की त्याच्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे, निर्णय घेणं अपेक्षित आहे, समन्वय असणं अपेक्षित आहे, शिक्षण मंडळाचं असेल किंवा बाकी. गेल्या अनेक चर्चांमधून मी बऱ्याच वेळेला काही पर्याय सुद्धा सुचवले होते. मला कळत नाही की महाविकास आघाडी त्या पर्यायांचा विचार सुद्धा का करत नाही. आज मान्य आहे मी पालक प्रतिनिधी आणि संस्था चालकांच्या मताशी काही अंशी सहमत आहे की आज विद्यार्थी कंटाळ येतो घरी बसून. ऑनलाईन सगळ्यांपर्यंत हवं तसं 100% पोहोचत नाहीये. त्यामुळे ज्या वेळेला शाळा सुरू झाल्या त्यावेळेला विद्यार्थी खूप खुश होते, त्यांची मानसिकता बदलली होती. ज्या वेळेला ऑफलाईन एक्झाम सांगितल्या तेव्हाही त्यांच्यात उत्साह होता आणि तो उत्साह जर कायम ठेवायचा होता तर मला एक कळत नाही की आता शाळा बंद करण्याची खरंच गरज होती का. 10वीच्या मुलांना आपण अख्ख्या शाळेमध्ये अकोमोडेट करू शकलो असतो. 1ली ते 8वीची 9वीची मुलं येतच नव्हती, इतके वर्ग आपल्याकडे होते की आपण व्यवस्थित ते नियोजन केलं असतं तर ते होऊ शकलं असतं. परंतु आज आपण शाळा बंद केल्यात विद्यार्थ्यांची चिंता, त्यांच्या आरोग्याची चिंता म्हणून. मग जी. जर आपण शाळा बंद करतोय त्यावेळेला आपण ऑफलाईनचा आग्रह करतोय, मग आपण पर्याय काय दिले. आज आपण सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांबद्दल जर बोललो तर त्यांनी सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेतलेल्या आहेत, म्हणजे बिलकुल. कमीत कमी 6 महिन्याचं विद्यार्थ्यांचं मूल्यांकन झालेलं आहे. आपण काय करतोय, आपलं राज्य सरकारचं बोर्ड काय करतंय, ऑफलाईन एक्झाम घ्यायची आहे म्हणून सांगितलं, फक्त त्याचं नियोजन काय आहे. मी मागच्या कुठल्या आपल्या मला डिबेटमध्ये मला मला आरती पुगावकर, फार बरं झालं आपण सीबीएसई आणि आयसीएसई पर्यंत हा विषय आणला. त्यानिमित्तानं चर्चेत पुढचा टप्पा पण आणता येणार आहे. आपल्या सगळ्यांना हे लक्षात आलेलं असेल की 10वीची मुलं जी राज्य बोर्डातून परीक्षा देतात ती ज्या वेळेला पुढच्या इयत्तांच्यासाठी प्रवेशासाठी बाजारात जातात, स्पष्टपणे आणि थेटपणे हाच शब्द योग्य पद्धतीने वापरायला हवा. ज्यांना पटत नाही, ज्यांना भावना दुखावतात त्यांच्यासाठी दुसरा पर्यायी शब्द असू शकतो, म्हणजे ऍडमिशनच्या भाऊगर्दीत उतरतात. ही मंडळी ज्या वेळेला प्रवेशाच्या भाऊगर्दीमध्ये उतरतात त्यावेळेला त्यांची स्पर्धा ही केंद्रीय बोर्डाशी होते. राज्य बोर्डाच्या कडून केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी होणाऱ्या स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकावेत, आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळावं याच्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत. ज्या पद्धतीनं आरतीताई पुगावकर यांनी थोड्या वेळापूर्वी जयश्रीजी मुद्दा मांडला की सीबीएसई आणि आयसीएसईनी त्यांचं मूल्यांकन योग्य पद्धतीनं नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आटपलेलं आहे, आपल्याकडून असा कुठलाही प्रयत्न झालेला दिसत नाही. गेली 2 वर्ष अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आपण आपल्या मुलांना ढकलत चाललेलो आहोत. 10वीला यंदा काय होईल, 12वीला यंदा काय होईल ही भीती पालकांमध्ये आहे. त्याच्या पलीकडची भीती आहे की आपण केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या विद्यार्थ्यांना कसं उभं करू शकणार आहोत. निश्चित सर, खूप चांगला मुद्दा आहे. मी खरं तर पुढच्या टप्प्यामध्ये तिकडे येणारच होते. हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे की सीबीएसई आयसीएसई बोर्डाची मुलं ही वेगळ्या कक्षेमध्ये जातात आणि आपली एसएससी बोर्डाची मुलं वेगळ्या कक्षेत जातात. वास्तविक पाहता एसएससी बोर्डाकडे आपण गेल्या 2 वर्षापासून आपण सगळेच जण, लोकप्रतिनिधी असतील, आपण माध्यम म्हणून असाल किंवा आम्ही पालक म्हणून असू, असा कुठलीही यंत्रणाच यांच्याकडे कार्यरत नाहीये. गेल्या वर्षभरात जरी आपण बघितलं असेल तर, कारण मागच्या वर्षीचा अभ्यास त्यांच्याकडे करण्यासारखा होता. वास्तविक पाहता ऑनलाईन शिक्षण मुलांना किती मिळालं हे यांना माहिती होतं. फक्त 10वी बोर्डाचे जर का आम्ही इव्हन काही दिवसांपूर्वी आम्ही काही लोकांशी चर्चा केली की फक्त 10वी आणि 12वी बोर्डाच्या मुलांना कॉलेजमध्ये असेल, स्कूलमध्ये बोलवून त्यांचे प्रॅक्टिकल्स घ्या, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आता राजीव सरांनी पण चांगला मुद्दा मांडला. हे प्रॅक्टिकल हे आपण फक्त मार्क्सवादी मुलांना करतोय, पण हे करण्यासाठी आपले स्टेट बोर्ड टोटली फेल आहे. यांच्याकडे कुठल्याच यंत्रणा नाहीयेत. इनफॅक्ट गेल्या वर्षी फर्स्ट टर्म मध्ये जी काही मुलं अगदी 40-50 टक्क्यावर होती त्या मुलांना 90 आणि 98% मार्क्स पडले. ती मुलं यंदा 11वी मध्ये काय अवस्था आहे. 11वी ही त्यांची पूर्ण घरात गेलेली आहे आणि आता ही मुलं 12वी कशी जाणार, यांचं भवितव्य काय होणार. 10वीची मुलं 11वीत जाणार का, आणि गेली तर 2 वर्षाचा बॅकलॉग, म्हणजे 8वी 9वी ही त्यांची टोटली ब्लँक गेलेली आहे. 10वी त्यांची ऑन ऑफ मध्ये गेलेली आहे. आता ही 10वी पास आउट करून नेमकी पुढे करणार काय आणि ह्यांना काय नॉलेज मिळाले, खरं तर याच्यावर काम करण्याची गरज आहे. बिलकुल बिलकुल. जयश्रीताई, आपण मांडत असलेल्या मुद्द्याला 2 छोटेसे पूरक अनुभव सांगतो जे या चर्चांच्या माध्यमातूनच समोर आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं पटकन एकदा भरतसिंग यांनाही बोलतं करतो. गेल्या 2 वर्षात जी मुलं घरात बसून पुढच्या इयत्तेत जात होती त्या मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव जाणवलेला आहे.
दुसरं, त्यांची लिखाणाची सवय मोडलेली आहे. तिसरं, त्यांची स्मरणशक्ती सुद्धा त्यांना प्रसंगी दगा देऊ लागलेली आहे. अशा प्रकारची मुलं ही आता 10वी-12वीच्या एकदम ऑफलाइन परीक्षेला सामोरे जातील. भरत सिंह यांच्यासाठी माझा प्रश्न है, भरत जी, क्या आपको लगता है कि ये छात्र सक्षम हैं एक जगह 3 घंटे बैठकर हाथ से पेपर लिखने में? प्रसाद जी, अगर ईमानदारी से कहूं तो जो आपका विषय है बहुत ही गंभीर विषय है, और जिस तरह से जयश्री ताई ने कहा एकदम सही कहा है. मैं भी ये मानता हूं कि जो बच्चे 2 साल से 1 साल से आज घर पे बैठे हुए हैं, उनके लिए दो 3 घंटा लिखना और परीक्षा देना वो कठिन होगा. मगर एक चीज आप ये भी ध्यान में रखिए कि जो कोरोना की स्थिति इस देश में चल रही है, सिर्फ महाराष्ट्र की बात नहीं है, मुंबई की बात नहीं है, पूरे देश की स्थिति यही है कि सब जगह लॉकडाउन लगता है, या तो नाइट कर्फ्यू लगता है, या तो उसको रोक दिया जाता है. तो सवाल सिर्फ महाराष्ट्र की सरकार या महाविकास आघाड़ी सरकार की जो जयश्री ताई कह रही थी, मैं उसको नहीं मानता हूं. मैं ये कहता हूं कि देखिए, भलाई बच्चों का मुझे भी देखना है कि नहीं देखना है. सरकार के खिलाफ उंगली उठा देना बहुत आसान होता है जयश्री ताई, मगर उसको चलाना बहुत कठिन होता है. मैं ये कह रहा हूं कि मैं बार बार कहता हूं, और हमारी सरकार भी कहती है कि हमको बच्चों का या लोगों की जानों से खेलना नहीं है. पहले उनके भविष्य, उनकी जानों को हमको बचाना है. उसके बाद में रही बात परीक्षा की, तो हाँ, जो बच्चे 2-2 साल से घर पे बैठे हैं, उनको एग्जाम देने में, ऑनलाइन एग्जाम देने में कठिनाई होगी. मगर जो बच्चे सचमुच पढ़ाई कर रहे हैं घर पे बैठ के, उनके लिए कोई तकलीफ नहीं है. मेरा ये अपना मानना है. भरत जी, लेकिन आप खुद सरकार के नुमाइंदे के रूप में यहाँ पर मौजूद है. आप खुद ही सरकार के सामने और अभिभावक और विद्यार्थी के सामने की चुनौतियों के बारे में बात कर रही है. कैसे हो पाएगा? अगर आपको पता है मुद्दों के ऊपर क्या चिंताएं व्यक्त हो रही हैं, तो आपको सरकार को जाके बताना पड़ेगा. प्रसाद जी, चिंता अगर आपको है तो चिंता हमें भी है, और हमारी सरकार को भी है. हमारी सरकार को चिंता है इस चीज का. इसीलिए तो मैं कह रहा हूं ना कि देखिए, जान को बचाना पहली प्राथमिकता होती है. हमारी सरकार, कोई भी सरकार हो, उसकी प्राथमिकता होती है पहले बच्चों की जान बचाना या लोगों की जान बचाना. आप समझ रहे हैं कि एक एक दिन में जहां 40-40 हजार, 50-50 हजार केसेस आ रहे हैं. क्या ऐसे में हम जो है बच्चों को खुला छोड़ सकते हैं? क्या उनके जान से खिलवाड़ कर सकते हैं? ये हमारे देश का भविष्य है. क्या अपने भविष्य से हम इस तरह से खिलवाड़ कर सकते हैं? ये कदापि नहीं हो सकता है. हम भी चाहते हैं कि कुछ ना कुछ इसका हल निकलेगा. आने वाले वक्त में, समय में हल निकाला जाएगा. मैं 1 मिनिट अगला सवाल करूंगा राजीव जगताप जी से. राजीव जगताप, ज्या पद्धतीनं सरकारचा तर्क आता आपल्या समोर येतोय, सरकार सांगू पाहतंय की आमचं लक्ष, म्हणजे अर्थात सरकारचं लक्ष हे विद्यार्थ्यांच्या जीविताच्या रक्षणाच्या साठी आहे. प्राप्त स्थितीमध्ये हे जीविताच्या रक्षणाच्या साठीचा सरकारचा बचाव हा मग ऑफलाइन आग्रहाशी सुसंगत आहे का? तो टाळता येऊ शकतो का? आणि जर ऑफलाइन परीक्षाच घ्यायची असेल तर किती लवकर शिक्षण संस्थांना खुलं करायला हवं? निश्चितपणे जर आपण हा विचार करत असाल तर मग केंद्रीय सचिवांनी जे सांगितलेलं, आरोग्य सचिवांनी जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे का आपण दुर्लक्ष करत आहोत? त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना हा जो नवीन व्हेरियंट आहे तो बाधित करत नाही, आणि केला तरी त्याच्यामध्ये फारसा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर असं असताना आपण हा निर्णय घेण्याची घाई का केली? कशासाठी केली ती घाई आपण? आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय त्याला जबाबदार कोण आहे? आपण नुसत्या जीविताच्या गोष्टी करताय, पण जीविताच्या बरोबर आपण जर केंद्रीय आरोग्य सचिवांनी जे म्हटलेलं आहे ते जर मान्य केलं तर हा तितकासा घातक व्हेरियंट नाहीये. आणि मग असं असताना आपण हा निर्णय कशासाठी घेतला? आणि या पद्धतीमध्ये जर आपण ऑनलाईन परीक्षा घेणार असू तर विद्यार्थ्यांचा कंटेंट, नॉलेज जे असणार आहे ते काय पद्धतीचं असणार आहे त्याच्याबाबत शंका निर्माण होते की नाही, सांगा मला. बिलकुल राजीव जगतापजी, आपण याच निमित्तानं चर्चेमध्ये थोड्या कालावधीपूर्वी याचा उल्लेख केलात की सोमवारपासून शाळा सुरू होतील. आपल्या कोणत्या संघटनेच्या मार्फत याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि या संदर्भात आपण राज्य सरकारला कळवल्यानंतर तुम्हाला काही उत्तरं पोहोचलेली आहेत का? तुमच्या प्रश्नांची किंवा तुमच्या निवेदनाची दखल घेण्याची तरी तसदी राज्य सरकारला घ्यावीशी वाटतेय, मवियाला घ्यावीशी वाटतेय? नाही, अजून तरी काही आलेलं नाहीये उत्तर. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलंय. मेस्टा या ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र ही संपूर्ण राज्यभराची जी इंग्लिश मीडियम स्कूलची जी संस्था आहे, संघटना आहे, त्याच्या मार्फत आम्ही हे पत्र त्यांना लिहिलेलं आहे.
पण त्याचं उत्तर आम्ही आलेलं नाही. म्हणूनच आम्ही म्हणतोय की सोमवारपर्यंत वाट बघणार आहोत आम्ही, आणि सोमवारी जर या पद्धतीचा याच्यावर काही निर्णय झाला नाही तर आम्हाला त्याचा हा असहकार आंदोलन पुकारावं लागेल. जी, त्याच्यामध्ये पटकन आम्ही या शाळा निमित्तानं सुरू आरती करणार आहोत. पुगावकर यांना चर्चेमध्ये बोलतं करतो. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आरती पुगावकर पोहोचलेलो आहोत. राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन जर समजा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या तर त्यानं हा गोंधळ आणखीन वाढणार आहे. मराठी शाळा बंद, इंग्रजी शाळा सुरू, आणि मग यातून पालक आणि विद्यार्थी आणखी भरडले जाणार आहे. ते आहेच प्रसादजी, ते तर होणारच आहे. पण अजून एक महत्वाचा मुद्दा की इथे ग्रामीण आणि शहरी भागातल्या शाळा हाही मोठा मुद्दा आहे. बिलकुल. मला असं वाटतंय की जर राज्य सरकार या बाबतीमध्ये खरंच थोडं जरी गंभीर असेल तर त्यांनी एक्झाम डिक्लेअर करत असताना अजून एक जरा क्लॅरिटी दिली असती ना, की आता आपण खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत की मुलांना आता 3 तास लिहायची सवय नाहीये, मग ही ऑफलाईन परीक्षा बहुपर्यायी होऊ शकते का, याच्याबद्दल कुठेही उल्लेख नाहीये. मी मागे एकदा सुचवलं होतं की विकेंद्रीकरण करून आपल्याला परीक्षा घेता येऊ शकते का, जिल्हा स्तरापर्यंतच्या शिक्षकांनी एकत्र येऊन पेपर सेट करून जिल्हा स्तरापर्यंत परीक्षा घेऊन शिक्षण मंडळाला मार्क्स कळवावेत. म्हणजे जे आपण म्हणतो की एक पेपर आणि एक वेळ, बोर्ड एक्झाम म्हणजे काय असतं, अक्रॉस महाराष्ट्र स्टेट एक पेपर आणि एक बोर्ड असतो, एक वेळ असते, तर त्याचं डिसेंट्रलायझेशन करता येऊ शकतं का, याच्याबद्दल कुठेही राज्य सरकारकडून भाष्य होत नाही. म्हणून मला असं म्हणायचंय की यांना करायचं काय आहे, निर्णय जाहीर करण्याची इतकी घाई असते, श्रेय घेण्याची इतकी घाई असते. भरत सिंह जी, आप यहाँ पर आए हैं तो हमें आपसे जवाब चाहिए थे. हमें आपसे ये नहीं सुनना है कि आप बच्चों के भविष्य के बारे में चिंतित है, आप उनके जीवित के बारे में चिंतित है. जी। हमें ये चाहिए कि राज्य सरकार क्या कर रहे हैं, इसके बारे में वो क्या सोच रहे हैं, ये हम आपसे सुनना चाहते थे. आपण एकदा त्याची संधी एकदा प्रसादजी, त्यांना आपण परत देऊया. पाहतोय की 30 चर्चेमध्ये सेकंदासाठी भरत सिंग, आपल्याला याचं उत्तर द्यावं लागेल की विद्यार्थ्यांच्या समोर आता जी आव्हान आहेत, पालकांसमोर जी आव्हान आहेत, त्याचा विचार करून 10वी 12वीच्या ऑफलाईन परीक्षेचा आग्रह बाजूला ठेवला जाऊ शकतो. राजीव जी, हेलो जी, हाँ आप जी। बोलिए. आपको आरती पुगावकर जी ने सवाल पूछा है. मैं प्रसाद जी के पहले बातों का जवाब दे दूं। प्रसाद जी, शायद हो सकता है कि सोमवार तक स्थिति बहुत सही हो जाए, जिस हिसाब से कोरोना इस समय कम हो रहा है, नया वेरिएंट जो ओमिक्रॉन कम हो रहा है, शायद हो सकता है कि सोमवार तक कम हो जाए तो इस पे कुछ फैसला आ सकता है ठीक। आपको। और दूसरी बात, मैं जयश्री ताई, आप चिंता न करिए। देखिए, मैं फिर कहूंगा जयश्री ताई, बच्चे जैसे आपके बच्चे हमारे सभी के बच्चे हैं, और उन बच्चों के जान को बचाना बहुत जरूरी है, उनसे खिलवाड़ नहीं किया जा सकता है। आपकी जो चिंता है वो मेरी भी चिंता है, वो हमारी जो वर्षाताई गायकवाड़ शिक्षण मंत्री है उनकी भी चिंता है, और सरकार की भी चिंता है। कहीं ना कहीं आपण बच्चों अपेक्षा के भविष्य करूयात के आपण अच्छे के अपेक्षा लिए हम- करूयात भरत सिंग, आपण ज्या पद्धतीनं वारंवार सांगता आहात की तुम्हाला मुलांच्या भवितव्याची चिंता आहे, करण असेल. कृतीतून ते दिसेल असं आता आपल्याला अपेक्षित करायला हवं. तुर्तास वेळमर्यादेपोटी आपल्याला या चर्चेला इथंच विराम द्यायचा आहे. सर्व मान्यवर आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.